तर निलेश चव्हाणला अटक झाल्यानंतर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। पहिलं म्हणजे त्यांनी त्याच्या पत्नीचा जो छळ केला, तिचे जे व्हिडिओज बनवले होते आणि अमुक ज्या घाण गोष्टी आपण सगळ्या ऐकल्या, त्याची त्याला शिक्षा झाली पाहिजे। त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जे सुपेकरांच्या मेहरबानीने मिळालेलं गन लायसन्स होतं त्याची चौकशी झाली पाहिजे की खरंच याच्या जीविताला धोका होता का फक्त यांचे शशांकचे मामा होते म्हणून सुपेकरांनी ते लायसन्स दिलं। आणि मुख्य म्हणजे ते जो बाळाला घेऊन पळून गेला होता ते कोणाच्या सांगण्यावरनं गेला होता। या व्यतिरिक्त वैष्णवीच्या मृत्यूच्या संदर्भात बरीचशी माहिती आता मला वाटतं उघडकीस येईल। कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही। ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी। आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस सीआयडी कडे वर्ग करण्यात यावी। ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे। कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही पोलिसांची भूमिका असते। त्याच्यामुळे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून गुन्हा नोंद करत कारवाई केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे। त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत जे माहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे। मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर कारवाई होईल